महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान पार पडलं आहे. मात्र मतदान प्रक्रिया पार पडताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातून निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. तसंच काल पार पडलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाकडून हजारो कोटी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोपही त्यांनी या अग्रलेखातून केला आहे. मतदानाआधी एक दिवस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ते भाजपच्या लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर जवळपास 4 ते 5 झालेल्या नाट्यमय घडामोडी महाराष्ट्रातील जनता बघत होती. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आता राऊत यांनी केला आहे. त्यांनी सामनातील अग्रलेखात लिहिलं, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव वगैरे म्हणण्याची प्रथा आहे. मात्र तो आता फक्त पैशांचा उत्सव झाला आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकीत सत्ता पक्षांकडून पैशांचा वादळी पाऊस पडत राहिला त्यावरून हेच म्हणावं लागेल हे चित्र आपल्या लोकशाहीसाठी चांगले नाही.